पहिला प्रश्न त्यांना विचारला की 2019 मध्ये जो MOU केलेला आहे आयुक्तांनी आणि जनरल मॅनेजरने त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की 3337 बस गाड्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असाव्यात। तर त्या बस गाड्याबाबत काय तर त्यांनी स्पष्टपणे तो MOU बरोबर नाही किंबहुना तो कायदेशीर नाही म्हणून त्यांनी नाकारला आहे। याच्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। आयुक्त म्हणून MOU करतात, जनरल मॅनेजरची सही असते, अधिकाऱ्यांची सही असते आणि ते सांगतात कायदेशीर नाही, म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार त्यांनी त्या 2019ला केला आहे त्याचा आम्ही बेस्ट कामगार सेनेतर्फे शिवसेनेतर्फे निषेध करतो। म्हणजे फसवण्याचे धंदे जे काय असतात हे त्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले आहेत। माझा स्पष्टपणे याच्या सांगितलं आयुक्तांना की हा जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे। बेस्टचे जे अपघात होत आहेत त्या वेटलीजच्या आहे, त्या वेटलीजच्या गाड्या बंद करा आणि स्वतःच्या मालकीच्या 3337 ज्या गाड्या आहेत, फ्लीट आहे आपला स्वतःचा, तो कायम ठेवा, जेणेकरून बेस्टचा इतिहास जो आहे तो इतिहास आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। बेस्ट ही जीवनवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे, जशी रेल्वे तशी बेस्ट आहे। ते नामांकित बेस्ट उपक्रम आहे। त्या बेस्टला जगवण्यासाठी, त्या बेस्टला चांगले दिवस येण्यासाठी आपण सहकार्य करणं आवश्यक आहे। 5 रुपये 6 रुपये तिकीट केलं त्याच्याबद्दल त्या MOU मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये अनुदान आपल्या बेस्ट उपक्रमाला देण्यात येईल। तो डिफरन्स द्यायचं सुरुवातीला दिला आणि या महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते अनुदान द्यायचं बंद केलं। माझं स्पष्टपणे या राज्य सरकारला पण सांगणं आहे की आपण जर सांगता की आमचं गतिमान सरकार आहे तर या बेस्टची गती का रोखताय तुम्ही? या गतिमान सरकारला माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस झालेत, काल शपथविधी घेतला, माझा त्यांना शुभेच्छा आहे। त्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की बेस्टकडे लक्ष द्या। मुंबईच्या बेस्टचा कर्मचारी अतिशय हालामध्ये दिवस काढतोय आणि प्रवासी अतिशय फरफडत चाललेले आहेत। सामान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोंबले जात आहेत। ही बेस्टची याच्या अगोदरची परिस्थिती नव्हती। राज्य सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आयुक्तांना आदेश द्यावेत अशी मी त्यांना विनंती करेन। कारण जर का राज्य सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष नाही घातलं तर आयुक्तांच्या आजच्या बोलण्यावरून असं वाटतंय की आयुक्त बेस्टला मदत करण्याला त्यांची मानसिकता नाही आणि हे जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस बेस्टला टाळं लावावं लागेल अशी परिस्थिती हे करेल आणि त्याला जबाबदार हे राज्य सरकार आणि महानगरपालिका आयुक्त असतील असं माझं स्पष्ट मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।